नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 36 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 25 मधील प्रश्न दुसऱ्यातील दुसऱ्यापासून आपण गणित अभ्यासणार आहोत। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी आपला दुसरा प्रश्न काय आहे बघा। वीणाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत। तिने 16, 24, 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? Same it student. Veena has some beads. She wants to make necklace with an equal number of beads in each. If she makes necklace of 16 or 24 or 40 beads, there is no beads left over. What is the least number of beads with her? जसं आपण दुसऱ्या प्रश्नातील पहिला प्रश्न सोडवलेला आहे पाठीमागील व्हिडिओमध्ये, त्याच पद्धतीने आपण आता हे प्रश्न सोडवणार आहोत। तर काय म्हणूया आपण पहिलं की वीणाजवळ असणारे मणी। वीणाजवळ असणारे मणी म्हणजेच आपल्याला 16, 24 आणि 40 यांचा लसावी काढायचा आहे। म्हणजेच 16, 24, 40 यांचा लसावी काढू लिहा। आता हेच सेमीचे स्टुडंट्स कसे म्हणणार? द लीस्ट नंबर ऑफ बीड्स पुस्तकातच असते बघा। विथ वीणा will be the LCM of 16, 24 and 40। आता यांचा आपण काय करणार आहोत तर लसावी काढणार आहे। म्हणजेच बघा आता 16चा पाढा आता डायरेक्ट 16 हेच म्हणते मी 16, 32, 48, 64। आता बघा हे पाढे पाठांतर असणं आवश्यक आहे। पाढे पाठांतर नसतील तर प्रथम पाढे पाठांतर करा। लसावी काढण्यासाठी पाढेची खूप आवश्यकता आहे। आता मी तात्पुरतं तर इथपर्यंत लिहिते, आपल्याला अजून पाढे वाढवावे लागतील। 24 बघा, आता 24चा पाढा लिहूया आपण। बघा 24चा पाढा
144 आहे, इथंही आहे, पण आपल्याला 40 मध्ये शक्यता कमी आहे, तरी आपण थोडासा पुढचा पाडा वाढवूया. डायरेक्ट बघू आता आपण 40चा पाडा लिहूया. बघा ह्या तिन्हीतील कॉमन संख्या, तिन्हीत कॉमन संख्या असणारी नाही, पण इथं 240 इथं 240 आलेला आहे. म्हणजे हा जर पाडा आपण पुढे वाढवला तर कदाचित आपल्याला इथंही 240 भेटेल. तर हा पाडा आपण वाढवूया. बघा सोळा आणि 11, 16, 11, 240. आता बघा इथंही 240 आलेलं आहे, म्हणजेच हे कॉमन आपल्याला आहे. म्हणून LCM लसावी हा आपला 240 आलेला आहे. आता इथं बघा पाडे, तुम्ही म्हणणार हा पाडे पाठ आहेत, पण आपल्याला आता हा उदाहरणार्थ 16चा पाडा हा इथं संपल्यानंतर एंड झाल्यावर आपल्याला पुढेही जायचं आहे लागतो. तर काय करायचं, अर्थात हा पाडा म्हणजे पुढे 16 16 16 16चा आहे, म्हणून 16 16 मिळवत जायचं, 16 16 ऍड करत जायचं. सगळे पाडे तसेच करायचे. जेव्हा त्या 10 नंतर आपल्याला जायचं आहे त्यानंतर. आता इथं हे झालं की आपलं वाक्य आहे काय आहे, म्हणून वीणा जवळ कमीत कमी 240 मणी आहेत. इथं कमीत कमी असं म्हणा, वीणाजवळ असणारे कमीत कमी मणी म्हणजेच, म्हणून इथं आता आपण म्हणूया वीणाजवळ कमीत कमी 240 मणी आहेत. सेमीचे स्टुडंट तुम्ही काय म्हणणार आहे? Hence the least number of beads with Veena is 240 beads. Hence the least number of beads with Veena is 240 म्हटलं तरी चालेल. बघा की अशा पद्धतीनं हा आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहू शकता. बघा आता पुढील प्रश्न.
क्वेश्चन, तिसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नातील तिसरा प्रश्न, मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर 3ही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते? सेमीचे स्टुडंट, an equal number of ladus have been placed in 3 different boxes. The ladus in the first box were distributed among 20 children equally. The ladus in the second box among 24 children and those in the third box among 12 children. Not a single ladu was left over. Then, what was the minimum number of ladus in the 3 boxes altogether? जसा आपण पहिला दुसरा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीचा आपला हा तिसराही प्रश्न आहे. इथं आपल्याला 20, 24 आणि 12 यांचा लसावी काढायचा आहे. म्हणजेच आता इथं 3 डब्यात मिळून एकूण कमीत कमी असणारे लाडू म्हणजेच बघा, तीनही डब्यात मी अगदी डिटेल मध्ये तुम्हाला लिखाण करून देत आहे. बघा, मिळून एकूण कमीत कमी असणारे लाडू म्हणजेच 20, 24 आणि 12 यांचा लसावी. सेमीचे स्टुडंट काय म्हणणार? द LCM of 20, 24, 12 is the minimum number of ladus in the boxes in one box. आपल्याला एका बॉक्स मध्ये हे केलेलं आहे. आता आपण लसावी काढूया 20चा. आता इथं मल्टिपल ऑफ 20, 20 ने विभाज्य संख्या असं लिहायचं आहे. खरं म्हणजे इथे लिहूया आपण 20 ने विभाज्य संख्या, 20 ने विभाज्य संख्या म्हणजेच मल्टिपल्स ऑफ 20. आता या संख्या लिहिताना बघा,
ह्या आपण संख्या 20 ने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहिल्या. तसंच आता आपण एक सेमी मध्ये आणि एक मराठी मध्ये मी लिहिते. मल्टिपल्स ऑफ 24. आता ह्या 24च्या विभाज्य संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. बघा, आता आपण 12 ने विभाज्य संख्या लिहूया. 12 ही संख्या 24 पेक्षा लहान आहे, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत होईल. बघा आता 12 बघा आता या तिन्हीत कॉमन संख्या कोणत्या आहे? 120. म्हणून आपला लसावी LCM इज 120. म्हणजेच तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी 120 लाडू होते. म्हणून तीनही डब्यात मिळून कमीत कमी 120 लाडू होते. सेमीचे स्टुडंट काय म्हणतात मी? The minimum number of ladoos in one box. आता इथं 3 boxes all together म्हटलेलं आहे, म्हणजेच मिळून. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागणार आहे की the minimum number of ladoos in 3 boxes. इथं सुद्धा आपल्याला 3 बॉक्स मधलेच म्हणावे, 1 नाही तर 3 म्हणावं लागणार आहे. 3 बॉक्सेस. बघा, द मिनिमम नंबर 3 बॉक्स मधले एकूण विचारलेले आहेत. नंबर ऑफ लाडूज boxes is 120. बघा, हे वाक्य सुद्धा लिहायची काय अवघड नाही. तुम्हाला गणितातच प्रश्न विचारले असतात, प्रश्नातच आपल्याला थोडीफार वाक्यरचना असते, तसंच लिहायचंय. आणि गणित आहे म्हटल्यावर व्यवस्थित अगदी. बघा, लेखी गणितात वाक्याचं लिखाण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसऱ्या प्रश्नातील आपला दुसरा आणि तिसरा प्रश्न झालेला आहे. 2 गणित आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. आज आपण इथेच थांबणार आहोत. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल
व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.